नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 4 मार्च आणि 4 मार्चचे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहतो. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा भाग खूप महत्वाचा आहे आणि हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे, आपण सुरू करतोय आजचे प्रश्न. ठीक आहे, ओके. कालचा प्रश्न होता, ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑब्विसली आपले सचिन तेंडुलकर यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, मुंबईसाठी खास करून. पुढे आजचा पहिला प्रश्न, लेवल पार्किंग कॉम्प्लेक्स कोठे उभारण्यात आले आहे? तर उत्तर आहे हैदराबाद नामपल्ली येथे उभारण्यात आलेले आहे. काय मित्रांनो? लेवल पार्किंग कॉम्प्लेक्स. आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल. नामपल्ली हैदराबाद पूर्ण स्वयंचलित मल्टी लेवल पार्किंग ठिकाण हैदराबाद नामपल्ली प्रकल्प हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेड ने सुरू केलाय. महत्वाची माहिती, देशातील पहिले पूर्ण फुल्ली ऑटोमेटेड मल्टी लेवल पार्किंग जर्मन पॅलिस टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. झिरो ह्युमन इंटरव्हेन्शन आहे. 15 मजली इमारत आहे. 10 मजले पार्किंगसाठी क्षमता, 250 कार, 200 दुचाकी. ट्रिपल बी तत्वावर उभारलेले प्रकल्प. अंदाजे खर्च 102 कोटी. फूड कोर्ट, दुकाने, सिनेमागृह सुविधा. देशातील पहिले पूर्णतः स्वयंचलित फुल्ली ऑटोमेटेड मल्टी लक्षात ठेवायचे लेवल पार्किंग सुरू करण्यात आलेले आहे. दुसरा प्रश्न, अलीकडे 2025-26 रणजी करंडक कोणी जिंकला आहे? तर जम्मू काश्मीरने जिंकलेला आहे. रणजी ट्रॉफी यंदा जम्मू काश्मीरने जिंकलेली आहे. डिटेल पाहूया आपण. रणजी ट्रॉफी प्रकार वार्षिक स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेट क्रीडा स्पर्धा. आयोजक बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे बीसीसीआय करते. पहिली आवृत्ती 34-35 विजेता मुंबई होता. सुरुवातीला क्रिकेट चॅम्पियन ऑफ इंडिया, नंतर महाराजा रणजित सिंह यांच्या नावावरून रणजी ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, 25-26 ही 91 आवृत्ती होती. कालावधी 15 ऑक्टोबर ते 28 फेब्रुवारी होता. अंतिम सामना KSCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. विजेता जम्मू आणि काश्मीर, कर्णधार पारस डोगरा. उपविजेता कर्नाटक होता. मालिकावीर औकिफ नबी जम्मू काश्मीर. सामनावीर फायनल शुभम पुंडीर जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठून विजेतेपद मिळवले. महत्वाची माहिती, सर्वात यशस्वी संघ मुंबई 42 वेळा आतापर्यंत जिंकलेला आहे. मुंबई किती वेळा? 42 वेळा जिंकलेला आहे, लक्षात असू दे. पुढे तिसरा प्रश्न, अटल इन्व्हेन्शन मिशन अंतर्गत भारताचे पहिले स्टेट इन्व्हेन्शन मिशन कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय, कोणत्या राज्यात सुरू झालेलं आहे. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू दे. तर उत्तर आहे त्रिपुरामध्ये सुरू झालेलं आहे. कुठे? त्रिपुरा. ठीक आहे, ऑप्शन नंबर किती मित्रांनो? 4 आहे, लक्षात असू दे. चौथा, जगातील सर्वात जुनी रॉक आर्ट म्हणजे गृहचित्र कुठे सापडलेले आहे? तर उत्तर आहे सुलावेसी बेट, इंडोनेशिया. ठीक आहे, सुलावेसी बेट इंडोनेशियामध्ये सापडलेलं आहे. पुढे पाचवा प्रश्न, पाकयोंग विमानतळाचे नाव त्रिलोचन पोखरेल पोखरेल विमानतळ असे ठेवण्याची घोषणा कोणी केली? तर मित्र हो, लक्षात ठेवा, आपण जर पाहायला गेलं तर कोणी ठेवली असं आपल्याला प्रश्न विचारलाय. सिक्कीमचे मुख्यमंत्री यांनी ठेवलेलं आहे. काय? सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रेमसिंह तमांग यांनी ठेवलेलं आहे, अशी घोषणा करण्यात आलेली आहे. स्थान पाकयोंग सिक्कीम. ठीक आहे, सिक्कीम मधील एकमेव विमानतळ. सुरुवात 2018 मध्ये झाली. भारतातील 100वे कार्यरत विमानतळ. नाव बदल घोषणा मुख्यमंत्री प्रेमसिंग तोमंगनी केली. नवीन नाव त्रिलोचन पोखरेल विमानतळ. लक्षात ठेवा, फ्रीडम फायटर त्रिलोचन पोखरेल होते, लक्षात ठेवा. तसेच त्यांच्या नावाने ठेवण्यात आले आणि त्यांची ओळख अशी आहे, गांधी पोखरेल सुद्धा त्यांना ओळखलं जातं. पुढे 6वा प्रश्न, खोमेनीच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम संरक्षण नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तो उत्तर आहे मित्रांनो आयातुल्ला अराफी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. इराण आयतुल्ला अराफी यांची संरक्षण नेत्यावर नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष सध्या तिकडचे मसूद पेजेश्कियान आहे. राजधानी तेहरान आहे. चलन
इराणी रियाल आणि भाषा त्यांची कुठली पर्शियन आहे. ठीक आहे. ओके. 7वा प्रश्न आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 वर्षाच्या मुलींसाठी कोणती राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे? मित्रांनो, तर उत्तर आहे HPV. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 आहे HPV. फुल नेम आहे तिचा, लक्षात असू दे. ठीक आहे. फुल नेम आहे त्याचा HPVचा ह्युमन है ना पाप्लिओ व्हायरस, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, असं त्याचं नाव. मित्रांनो, आपण पाहतोय 8वा प्रश्न. ठीक आहे. हा, INS अंजदीप हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. 8वा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो, लक्षात असू दे. त्याचं उत्तर आहे पाणबुडी विरुद्ध उथळ पाण्याचे जहाज या नावाने ते ओळखलं जातं. INS अंजदीप ही भारतीय नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी विरुद्ध युद्धनौका आहे. ती 27 फेब्रुवारी 26 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. वैशिष्ट्य प्रकार ASW, लक्षात ठेवा, अँटी सबमरीन वेलफेअर असं नाव आहे. शॅलो वॉटर क्राफ्ट म्हणून तिचं नावाने ओळखलं जातं. आणखी काय पॉईंट पाहायला गेलं तर कार्य उथळ किनारी भागात शत्रूच्या पाणबुड्यात शोधणे व नष्ट करणे. या वर्गातील तिसरे जहाज आहे. एकूण 16 जहाजे या प्रकारची तयार केली जाणार आहेत. निर्माण गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड कलकत्ता या वर्गाचे जहाजे INS अर्नाळा, INS एंट्रॉड, INS अंजदीप असे 3 जहाज आहेत. लक्षात ठेवा. या जहाजांना डॉल्फिन इंटर म्हणून सुद्धा ओळखले जाते. नावाचा उगम कर्नाटकातील कारवार किनाऱ्याजवळ अंजदीप आईसलँड बेटावरून या जहाजाचे नाव देण्यात आले आहे. ठीक आहे. पॉइंट माहित पाहिजे. आणखी एक आहे, कोचिन शिपयार्डने तयार केलेल्या स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीज अकीब नबी यांना मिळालेलं आहे. पुढे 9वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणती ग्रामपंचायत राज्यातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. मित्र हो, पाहतोय आपण बेला भंडारा, लक्षात असू दे, ही ठरलेली आहे. बेला ग्रामपंचायत महाराष्ट्र पहिली नेट झिरो ग्रामपंचायत, ठिकाण बेला, जिल्हा भंडारा. पुरस्कार नॅशनल पंचायत अवॉर्ड 24. महत्वाची माहिती, महाराष्ट्र पहिली नेट झिरो ग्रामपंचायत. नेतृत्व सरपंच शारदा गायधने. घरावर शासकीय इमारतीत सोलर पॅनल, LPG गॅसचा पूर्ण वापर, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, कचरा वर्गीकरण व्यवस्था, या सर्वांच्या उद्देशाने ते नाव काय पडलं? नेट झिरो ग्रामपंचायत. ठीक आहे. आपण पाहतोय 10वा प्रश्न. 4 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो असा आपला सिंपलसा प्रश्न विचारलाय मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एक असं आपण हा फक्त काट मारूया. ठीक आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस दोन्ही दिवस साजरे केले जातात 4 मार्च रोजी, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. आपण पाहतोय 11वा प्रश्न. पोकयांग विमानतळाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो त्रिलोचन पोखरे. ठीक आहे. 12वा प्रश्न. 27 फेब्रुवारी 2026 रोजी कोणाची 95वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे? तर उत्तर आहे चंद्रशेखर आझाद यांची 95वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. नेक्स्ट मित्रो, 13वा प्रश्न. मानसिक आरोग्य जागतिक मानसिक आरोग्य अहवाल कोणती संस्था प्रसिद्ध करते? तर उत्तर आहे, ठीक आहे, बघा, स्पियन लॅब्स ही करते, लक्षात असू दे. पुढे 14वा प्रश्न. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणत्या बंदरावर ग्रीन हायड्रोजन जेट्टी प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे? 14वा प्रश्न आपण पाहतोय. मान्यता कोणी दिली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे पॅरादीप बंदरावरती मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. 15वा प्रश्न. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी कोणत्या वर्षापर्यंत हातमाग निर्यातीत US $10 अब्ज लक्ष्य ठेवले आहे? तर उत्तर आहे 2031 पर्यंत. 16वा प्रश्न. राष्ट्रपती भवनात एडविन लुटेन्सच्या जागी कोणाचा पुतळा बसवण्यात आला आहे? म्हणजे कोणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सुंदरसा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर राजगोपालचारी यांचा म्हणजे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. 17वा प्रश्न. UAEच्या सेंट्रल बँकेने कोणते नवीन तंत्रज्ञान आधारित इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केले आहे? ठीक आहे. आपण पाहतोय 17वा प्रश्न, लक्षात असू दे. ठीक आहे. तर AI समर्पित सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर, ठीक आहे, या आधारात
तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केले सेंट्रल बँकेने. 18वा प्रश्न, भारताची एकूण वीज क्षमता किती गिगावॅट पेक्षा जास्त झालेली आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. किती गिगावॅट पेक्षा जास्त झालेली आहे भारताची वीज क्षमता? तर आपलं उत्तर आहे 520 गिगावॅट पेक्षा जास्त झालेली आहे. 19वा प्रश्न, कोणत्या रेल्वे झोनने रेल पार्सल ॲप लॉन्च केला आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेने तो लॉन्च केलेला आहे. 20वा प्रश्न, वायुशक्ती 26 सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे जैसलमेर येथे आयोजित करण्यात आला आहे. आणि आजचा प्रश्न, एआय फॉर ऍग्रीकल्चर रोड मॅप, एआय हॅकथॉन आणि अग्री ऍग्रीकोश कोणत्या राज्यात सुरू किंवा घोषित करण्यात आली आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.